तर पंतप्रधानांच्या याच दौऱ्यासंदर्भात आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। बहुप्रतीक्षित असणाऱ्या नावा शिवडी लिंक रोड म्हणजे MTHL चा सागरी सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर नेरूळ ते उरण या रेल्वे मार्गिकेचं उद्घाटन देखील या ठिकाणी उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। या ठिकाणी त्याचबरोबर एकूण 8 प्रोजेक्टचे या ठिकाणी लोकार्पण देखील होणार आहे। यामध्ये MMRDचे 4 प्रकल्प आहेत, 2 रेल्वेचे प्रकल्प आहेत, तसंच 2 सिडकोचे प्रकल्प या ठिकाणी लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत या ठिकाणी सभा होणार आहे। या ठिकाणी लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे प्रातिनिधिक स्वरूपात। आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकतो या ठिकाणी भव्य पेंडॉलची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे। या अभियानाचा या ठिकाणी उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्या हे अभियान पार पडणार आहे। कोकण विभागातील एकूण 26 प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी समिती गठीत करण्यात आली असून या समितीकरता जिल्हाधिकारी रायगड यांना नोडल अधिकारी म्हणून या ठिकाणी शासनाने घोषित केलंय। तर एकूणच पाहिलं तर या पेंडॉलमध्ये, या भव्य पेंडॉलमध्ये सुमारे 1.5 लाखाहून अधिक आसन क्षमता ठेवण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी 2000 VIP येण्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे। सुमारे 500 खाटांचं हॉस्पिटल या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील या ठिकाणी या परिसरातले जे हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटलमध्ये बेड आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर या संपूर्ण कार्यक्रमाचं एक आपण मायक्रो प्लॅनिंग केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। साहिल रेळेकर, जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल।